4-5 दिवसापासून आमचे नेते आदरणीय धनंजय मुंडे साहेबांवर खोटे आरोप होत आहेत, त्या आरोपाचा आज आम्ही जाहीर निषेध करीत आहेत. आमच्या दैवतावर जर कोणी जास्त ते करायचं ठरवलं तर आम्ही त्याला जशाच तसं उत्तर देऊ. अरे गेले वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय, आदरणीय पड आपलं ठाके साहेब असते, आदरणीय भुजबळ साहेब असते, कुणावर नोटसूट ह्याचा खोटा उपटू, ह्याचं पीक उडू, ह्याचा खलास करून टाकू. अरे हे कुठपर्यंत सहन करणार आहे? आमच्या नेत्यावर जर असं तुम्ही सारखाच वारंवार आरोप करत असताल तर आम्ही हे माफ करणार नाही, जशाच तसं उत्तर देऊ. याचा आम्ही जाहीर निषेध करतो. 1 वर्ष झालं आपण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे सलोखा सगळा बिघडलेला आहे ते अख्खा महाराष्ट्र या ठिकाणी बघत आहे. आणि 1 वर्ष झालं धनंजय मुंडे साहेबांनी कुठलाही वाच्यता जरांगे पाटील असतील किंवा कुठल्याही मराठा समाजाला विरोध करायचं या ठिकाणी बोललेले नव्हते. पण या वर्षामध्ये जशाच 17 ऑक्टोबरला ओबीसीचा एक मेळावा बीडला झाला आणि त्या मेळाव्याच्या स्टेजवर धनंजय मुंडे साहेब गेले, तेव्हापासून या सगळ्यांच्या पोटामध्ये पोटसूळ उठला. आणि मग धनंजय मुंडे साहेबाला बदनाम कसं करायचं आणि या ठिकाणी लागलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील याच्या तोंडावर बदनाम करण्याचे षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये धनंजय मुंडे साहेबाला एक ओबीसीचं नेतृत्व संपवण्याच्या हेतून रचलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी आम्ही धनंजय मुंडे साहेबांचा दुग्धाभिषेक या ठिकाणी नगरसेवक आदरबाई असतील, नंदूदादा मोरळे असतील, सर्वच केस तालुक्यातील धनंजय मुंडे साहेबाला मानणारा वर्ग असेल या ठिकाणी आम्ही उपस्थित राहून त्यांचा निषेध व्यक्त केलेला आहे. मुंडे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मुंडे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदरणीय धनंजय मुंडे साहेब जे बहुजनांचे नेते आज जे षडयंत्र रचलं जातं त्यांच्या विरोधात, त्यांनी आजपर्यंत महार मुस्लिम समाज, मराठा, बंजारी, 18 पगड जातीला सोबत घेऊन चाललेले. आज काहीतरी